बनवत आहे चीजी पाव. त्याच्यासाठी कॉर्न आणि कॅप्सिकमला मी बटरमध्ये भाजून घेते. कॅप्सिकम आणि कॉर्न थोडेफार भाजून घेतल्याच्या नंतर आता ते मी थंड करायला ठेवून देते. कॉर्न आणि कॅप्सिकम गरम असताना त्याच्यामध्ये कांदा टाकते, म्हणजे थोडाफार तो पण वाफाळला जाईल. थोडं थंड झालं, यात टॅमॅटो टाकूया. मधून भेटणारा गार्लिकचा मसाला विथ मिक्स हर्ब्सवाला मसाला आहे तो टाकूया. आता विनगिरींचा चीजी सॉस टाकू. टॅमॅटो केचप ॲड केला आहे, तर यात थोडं मेयोनीज टाकू. सगळं आपण मिक्स करून घेऊ. ऑरेगेनो मिक्स करू. आता हे पण मिक्स करून घेऊ. ते टाकण्यासाठीचं बॅटर रेडी आहे. पावाला आता कट करून घेऊ मधून. आता पावाला बटर लावून घेऊया. टोटल मी 5 पाव घेतलेत. यात आता याच्यावरती चीजची स्लाइस ठेवू. आता याच्यावरती जो बनवलेला स्टफिंगचा मसाला होता तो टाकून घेऊ. मसाला पूर्ण स्टफ करते मी. एका बाजूला आपण स्टफिंग टाकलेलं होतं पावाच्या, आता दुसऱ्या बाजूला आपण पिझ्झा पास्ता सॉस आहे तो लावून घेऊ. ती चीजच्या स्लाइस ठेवू. ते थोडंसं ऑरेगॅनो स्प्रिंकल करू. हे बंद करून टाकते आणि आता आपण हे तव्यावरती गरम करायला ठेवू. तर तव्यावरती ठेवलं आहे आपण गरम करण्यासाठी. तवा प्रीहीट करून ठेवलेला होता. त्याच्यावरती थोडंसं आपण बटर लावू अजून वरच्या साईडने. आता हे बटर लावलेले पाव आहे ते मी झाकून ठेवते, म्हणजे थोडं चीज मेल्ट होईल. आणि एक 5 मिनटानंतर आपली रेसिपी रेडी आहे. 5 मिनटं झालेत. मी ते पाव आहेत ते पलटून घेते. पलटलेले पाव आता पुन्हा झाकून घेतले. खालचा गॅस आता बंद केला आणि रेसिपी रेडी आहे. आपण उर्वीचे रिॲक्शन घेऊया आणि विचारूया कसं झालं आहे. कसं झालं आहे उर्वी? क्रिस्पी आहे. तुम्ही ट्राय करा काय चीजी पाव. बघा गाईस, चीज वितळलं त्याच्यामुळे एकदम सुंदर लागते. चीजी पाव तुम्ही नक्की बनवून ट्राय करून कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.